पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे इथल्या कविता रावण हिच्या रक्षा विसर्जन वेळी नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला। यावेळी कळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना कळे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे इथल्या कविता प्रदीप रावण या 28 वर्षीय विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये जोरदार वाद झाला, त्यामुळे स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कविताचे वडील सुरेश शिवराम हिरडेकर यांनी घातपाताची फिर्याद दिली आहे। त्यानुसार कविताचा पती, सासरा आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेमुळे वाघुर्डे गावात तणावपूर्ण वातावरण आहे। जो आकस्मिक मृत्यू प्रकरण आपल्याकडे दाखल झालेलं आहे, त्यातले मयत जी आहे कविता रावण, तर तिचं काल तिच्या प्रेतावरती पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्यानंतर तपास सुरू झाला। नातेवाईकांच्याकडून स्टेटमेंट घेण्यात आलेले आहेत, त्यांच्या तक्रारी आहेत। त्या अनुषंगानं आज तिचं रक्षा विसर्जन झाल्यानंतर आम्ही तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर सासरे आणि भाऊ यांच्याकडेही चौकशी करून चौकशीत निष्पन्न करून आम्ही तिचा घातपात झाला आहे का, तिनं स्वतःहून आत्महत्या केल्या, आत्महत्येच्या पाठीमागं काय कारण आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहोत।